अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपले खाते उघडले असून पक्षाचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड झाली आहे। या प्रभागातून प्रतिस्पर्धी उमेदवार पोपट कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय। निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने मिळविलेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून शहरात राजकीय चर्चांना उधाण आले। आज तुम्ही बिनविरोध निवडून येत आहे, म्हणजे त्यांनी अपक्ष फॉर्म मागे घेतल्यामुळे तुम्ही बिनविरोध निवडून येत आहे, तुम्ही काय सांगाल? आता आपल्या शहराचे जे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आहेत संग्राम भैया, तर त्यांच्या मार्फत जो वार्डामध्ये विकास झाला तर त्या विकासाच्या माध्यमातून जनतेचं एक प्रेम जिंकता आलं आणि या जनतेच्या प्रेमाने, लोकांच्या आशीर्वादाने आणि जेवढ्यांनी मला म्हणजे विकासाकडे पाहून जी मला मदत केली त्या सगळ्यांचे मी जनतेचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मित्रांचे, माझ्या संपूर्ण हितचिंतकाचे आणि प्रभाग क्रमांक 8 तसेच नगर शहरातील सर्व माझ्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज विकासाला एक कुठंतरी न्याय मिळाला, हे मला या ठिकाणावरून एक लक्षात येते। इतर प्रभागात पण काही बिनविरोध होतील का? याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहे? नाही, आता बिनविरोध करण्याचा मी काही प्रयत्न केला नाही, पण नागरिकांनी समजा त्यांच्या विकास कामाला साथ देऊन त्यांनी काही केलं असेल तर माहिती नाही, पण बिनविरोध काही मी केलेलं नाही। हे जनतेचं प्रेम आहे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।